टिपू सुलतान बाबतच्या वक्तव्यावरून टीकेची झोड उठल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण आलंय। या सगळ्या वादावरून सपकाळांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। धचामा करण्याची फडणवीसांची जुनी खोड आहे। हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याची संधी त्यांनी शोधली असं देखील सपकाळ म्हणाले। स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिलाय, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही। तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। धचा मा करण्याची भारतीय जनता पक्षाची ही जुनी सवय आहे। आंदोलकांना आमच्या कार्यालयात गेल्यानंतर गोविंद पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक सप्रेम भेट देण्याच्या अनुषंगानं आमचे ठिकठिकाणचे कार्यकर्ते हे तिथे सक्रिय आहे। कुठल्याही पद्धतीमध्ये आम्ही त्या संदर्भामधला भारतीय जनता पक्षाचा कांगावा हा सहन करून घेणार नाही। तर हर्षवर्धन सपकाळांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटल्या तेही पाहूयात। टिपू सुलतानची विचारधारा ही भारतामध्ये असे लोक जे पेरण्याचा प्रयत्न करतात त्याची तुलना, टिप्याची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांची करण्याचा प्रयत्न करतायत, त्याचा मी निषेध करतो। आणि यांना कुठेतरी असे वक्तव्य करणारे लोक हे महाराष्ट्रामध्ये जेव्हा येत असतील तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी असणारे आमच्यासारखे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारे मावळे असतील यांनी त्यांना जागेवर उत्तर त्या कृतीतून द्यावं। टिपू सुलतानची विचारधारा ही भारतामध्ये असे लोक जे पेरण्याचा प्रयत्न करतात त्याची तुलना, टिप्याची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांची करण्याचा प्रयत्न करतायत, त्याचा मी निषेध करतो। आणि यांना कुठेतरी असे वक्तव्य करणारे लोक हे महाराष्ट्रामध्ये जेव्हा येत असतील तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी असणारे आमच्यासारखे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारे मावळे असतील यांनी त्यांना जागेवर उत्तर त्या कृतीतून द्यावं। खरं तर हर्षवर्धन सपकाळांनीच राजीनामा देऊन टाकला पाहिजे। राहुल गांधीची वाट बघू। राहुल गांधी सुद्धा याच्यामध्ये त्यांच्याही भूमिका मान्य आहे का राहुल गांधीला हेही बघावं लागेल। आणि म्हणून खरं तर अशा ज्या कृती करणारे लोक आहे हे मेंटल झालेले आहे, यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे। यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही। मोगलांच्या काळानंतर हर्षवर्धन सपकाळ दुसरे निघाले की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला। पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, हिरो आहे। पाकिस्तान जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तसं पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे। मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना। टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे, पण सांगत नाही। ते ढोंगी लोक आहेत। संजय राऊत यांनी चकार शब्द काढला नाही, साधा निषेध देखील करायची हिंमत संजय राऊत यांनी दाखवली नाही। कारण संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळवायची आहे आणि त्यासाठी राहुल गांधींची चाटुगिरी करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत। त्यामुळं टिपू सुलतानचा निषेध संजय राऊत करत नाहीत, काँग्रेसचा निषेध संजय राऊत करत नाहीत, हर्षवर्धन सपकाळांचा निषेध करण्याची हिंमत संजय राऊत यांच्यामध्ये नाहीये। कारण त्यांना राज्यसभेची खासदारकी काँग्रेसच्या आशीर्वादानं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।